नमस्ते मुलांनो, आज आपण इतिहासातला तिसरा पाठ शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे धार्मिक समन्वय. आता धार्मिक म्हणजे काय तर वेगवेगळ्या धर्मानुसार, आणि समन्वय म्हणजे काय सगळ्यांमध्ये सारखेपणा केला गेला पाहिजे. आता भारत हा म्हणजे वेगवेगळे भारतामध्ये वेगवेगळे धर्म वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात, बरोबर. तर भारत हा बहुधार्मिक देश आहे. जास्तीत जास्त वेगवेगळ्या जाती धर्मांचे लोक भारतात राहतात. बहुधार्मिक बहुभाषिक देश आहे. पण तरीसुद्धा भारताचं संविधान जे आपण मागच्या वेळी बघितलं होतं नागरिक शास्त्रामध्ये, तर भारताच्या संविधानामध्ये काय केलेलं आहे, अशी व्यवस्था केली आहे की सर्व धर्मांना सारखा न्याय मिळेल. आलं लक्षात. तर सर्व धर्मांना सारख्या न्यायाने वागवणं म्हणजे धार्मिक समन्वय. तर आता इथे जे काही दिलेलं आहे ते मॅटर वाचत मी तुम्हाला समजावून सांगते. भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्याची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व समभावाचे तत्त्व स्वीकारले. मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्ये या तत्वाच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते. आता त्यांनी काय सांगितलं की भारतामध्ये भाषा आणि धर्म यांचं काय आहे, विविधता आहे, आणि हे विविधता हे भारताचं वैशिष्ट्य आहे. आणि तरीसुद्धा संविधानाने काय केलं आहे की ह्याचा विचार केलेला आहे. जेव्हा संविधानाचे वेगवेगळे नियम त्यांनी तयार केले संविधान समितीने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्याबद्दल जो विचार केला, त्यावेळी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला होता की भारतामध्ये सर्व धर्म समभाव असला पाहिजे, आणि त्या आधारे त्यांचे तत्त्व त्यात त्यांनी समाविष्ट केलेले होते. या प्रयत्नांपैकी भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ यांचे समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. आता याच्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी त्यांनी काय सांगितले, भक्ती चळवळ, नंतर शीख धर्म आणि सुफी चळवळ. तर ह्याच 3 महत्त्वाच्या गोष्टी, आणि त्यात एक महानुभाव पंथ, त्याच्या संदर्भातही आपण या पाठात आज आपण बघणार आहोत. तर ईश्वर भक्तीबरोबर धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिला पाहिजे याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. भारतीय धर्मजीवनात प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यावर विशेष भर होता. आता त्यांनी काय सांगितलं, भारतीय धर्मजीवनात प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान. आता सुरुवातीला भारताची जी समाजरचना होती त्या समाजरचनेमध्ये लोकांचं काय होतं की कर्मकांडावर प्रचंड विश्वास होता, आणि ब्रह्मज्ञान म्हणजे साधू संत किंवा ब्राह्मण जे सांगतील त्या गोष्टी ऐकायच्या आणि त्याप्रमाणे कर्मकांड करत राहायचं. कर्मकांड म्हणजे काय, पूजाविधी. समजा ब्राह्मणाने सांगितलं अमुक अमुक पूजा करा, शांतीची पूजा करा, हे असं करा, तर ते करायचंच, काही झालं तरी ते करायचंच, असा कर्मकांडावर खूप विश्वास होता. आणि नंतर मग थोडंसं मध्ययुग जेव्हा सुरू झालं, मधला कालावधी, त्या कालावधीत काय झालं, लोक ह्या दोन्ही मार्ग त्यांनी बाजूला टाकले आणि भक्ती मार्गाकडे सुरुवात झाली. भक्ती मार्ग म्हणजे देवाची भक्ती करणं. आता देवाची भक्ती करणं म्हणजे काय तर देवावर विश्वास असणं, आणि आपल्या मनात देवाबद्दल इतकी श्रद्धा असू शकते की आपल्याला माहिती आहे की देव आपल्या पाठीशी आहे, देव आपल्यासाठी हे सगळं करतो, आणि देव आपल्या सतत सोबत असतो. हा विश्वास आपल्या मनात असणं म्हणजे आपण त्या देवाची भक्ती करणं. नामस्मरण करतो आपण देवाचं, सतत नामस्मरण करत असो, जप करत असो, हे सगळं म्हणजे भक्ती मार्ग. तर त्यांनी काय सांगितलं की ह्या भक्ती मार्गाला तेव्हा महत्त्व होतं, आणि अधिकारांचे फाजील महत्त्व, अधिकारभेदांचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली. म्हणजे सगळे सारखे, कोणी उंच नाही, वरच्या लेवलचा नाही, कोणी खालचा नाही, आणि मग कोणी अधिकाराने दुसऱ्याला काही सांगायचं नाही. कारण कर्मकांड करताना काय होत होतं
की जो साधू संत सांगेल किंवा ब्राह्मण सांगेल त्या पद्धतीने केलं जायचं. आता मी ब्राह्मण हा जातीयवादी हे नाही करत आहे. जो पूजाविधी सांगतो तो ब्राह्मण. तर पूजाविधी सांगणारे जे लोक होते ते लोक म्हणा किंवा साधू संत म्हणा, हे जे सांगायचं ते केलं जायचं. त्यामुळे त्यांच्याकडे ते अधिकार असायचे की नाही आम्ही म्हणतोय ना मग बरोबर आहे, असं ते होत होतं. पण जेव्हा भक्तिमार्ग सुरू झाला तेव्हा या सगळ्या गोष्टी अशा बाद होत गेल्या की नाही सगळे सारखे, आपण फक्त देवाची लेकरं आहोत आणि आपण सगळेजण सारखे आहोत असं आल्यामुळे धार्मिक समन्वयाला चालना मिळाली. मग कोणत्याही धर्माचा व्यक्ती असू दे, तो कोणत्याही देवाधर्माचं आपण भक्ती करू शकतो. भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार भक्तिपंथांचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात. या पंथाचे संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषांचा अवलंब केला गेला. आता धार्मिक चळवळी ज्या होत होत्या त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक सहभागी होत होते आणि त्यामुळे काय झालं, फक्त संस्कृत भाषा नाही वापरली गेली. मग त्यावेळी लोकांची जी बोली भाषा आहे त्या भाषेचा वापर धर्माच्या प्रसारासाठी म्हणा, चांगल्या गोष्टी एकमेकांशी शेअर करण्यासाठी म्हणा, हे वापरलं जायचं. आणि अशा पद्धतीने भक्तिमार्गाच्या वेळी सर्वसामान्य लोकांची जी भाषा असेल, बोलीभाषा जी असेल, प्रांतातली भाषा जी असेल, प्रादेशिक भाषा, त्या भाषेचा वापर व्हायला लागला. आता पहिला मुद्दा आपण ह्याच्यातला बघणार आहोत, भक्ती चळवळ. तर भक्ती चळवळ म्हणजे काय, तिचा उगम कुठे झाला आणि कोणी केला ते बघूया. भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते. या भागात नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या. नायनार हे शिवभक्त तर अळवार हे विष्णू भक्त होते. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे की भक्ती चळवळीचा उदय कुठे झाला, दक्षिण भारतात. भारताचा नकाशा आठवतोय तर खालचा जो भाग आहे तर दक्षिण भारतामध्ये भक्ती चळवळीचा उदय झाला. आणि दोन हे होत्या, एक नायनार आणि अळवार ह्या भक्ती चळवळी पण त्यांना नाव दिलं गेलं. एक नायनार आणि एक अळवार असं नाव दिलं गेलं. त्याच्यामध्ये काय होतं की दोन वेगळे गट पडले गेले समाजामध्ये. एक हा की ह्या नायनार लोकांना म्हणजे नायनार त्यांचं म्हणणं आहे की, आणि अळवार असे ते त्यांना नावं दिले नंतर. पण नायनार म्हणजे शिवभक्त, हे शंकराची भक्ती करायचे, आणि अळवार हे विष्णुभक्त, विष्णूची भक्ती करायचे. पण त्यांची सगळ्यांची मतं तर सेम होती, देव एकच होता. जरी देवाची नावं वेगळी होती तरी सुद्धा विष्णू आणि शिव हे एकच आहे असे मानून त्यांचे समन्वय करण्याचे प्रयत्न नंतर झाले. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा असं दाखवून हरिहर स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात आल्या. म्हणजे बघा, शेवटी कसं असतं की देवाची नावं वेगवेगळी असतात. काय नावं भरपूर आहेत. आपल्याकडे 33 कोटी देव आहेत, त्यामुळे देवांची भरपूर नावं आहेत, भरपूर वेगवेगळे चित्र आपण बघतो, मूर्ती बघतो, पण देव एक असतो. म्हणजे जर आपण डोळे बंद करून देवाचा धावा केला तर देव एकच असतो. तर असं जेव्हा नायनार आणि अळवारच्या म्हणजे या दोन गटांमध्ये जेव्हा लोकांमध्ये हे मतभेद व्हायचे की नाही आमचं चांगलं आमचं, तर तसं नाही. मग नंतर काही लोकांनी काय केलं की या दोघांमध्ये समन्वय करण्याचा प्रयत्न केला की शिव आणि विष्णू हे दोन्ही सेम आहे, दोन्ही एकच आहे, ते वेगळे नाही आहेत. आणि मग जेव्हा लोकांना हे पटायला लागलं तेव्हा त्याच्यातून शिव आणि विष्णू दोघांची एकत्र असलेली मूर्ती तयार केली गेली. आणि मग या मूर्तीच्या आधारे लोक एकत्र यायला लागले, हरिहर म्हणायला लागले त्याला. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर. तर हरिहराची एक मूर्ती तयार झाली आणि मग त्यांच्या भक्ती करायला लागले लोक. तर या भक्ती चळवळींमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक सहभागी झाले. तर त्यावेळी कोणत्या विचारांना ते हे करायचे बघा. ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली. मग ह्या चळवळीच्या माध्यमातून सामान्य जनतेला ईश्वर प्रेम म्हणजे काय, ईश्वर प्रेम म्हणजे देवावरती प्रेम करायचं,
कोणाच्याही मनात देवाविषयी प्रेम असलं पाहिजे, भावना, चांगल्या भावना असल्या पाहिजे. दुसरं आहे माणुसकी. आता माणुसकी म्हणजे काय, तर माणसाने माणसाबद्दल दाखवलेलं प्रेम किंवा जिव्हाळा, हे म्हणजे माणुसकी. आता तुम्ही म्हणाल उदाहरण कसं, तर उदाहरण, तुम्ही समजा रस्त्याने चाललेत आणि रस्त्याने जाताना तुम्हाला एखादा माणूस, म्हातारा माणूस दिसला, तो पडला, तर तुम्ही पटकन धावत जाऊन त्या माणसाला उचलून, त्याचं सामान उचलून त्याला दिलं पाहिजे. आणि कुठे जायचं आहे, रस्ता ओलांडायचा असेल किंवा जवळ कुठे जायचं असेल रिक्षेपर्यंत, तर तिथपर्यंत त्याला पोचवलं पाहिजे. त्याला म्हणतात माणुसकी. काय, बऱ्याच वेळा बघा तुम्ही रस्त्यावर अपघात झालेला दिसतो, पण अपघात बघितल्यानंतर सुद्धा कोणी थांबत नाही. कदाचित त्यावेळी असं होऊ शकतं की अपघात झालेल्या व्यक्तीला जर ताबडतोब डॉक्टरकडे नेलं तर त्याचा जीव वाचू शकतो. पण लोक म्हणतात कशाला पोलिसांच्या भानगडीत पडायचं, नको बाबा, असं म्हणून निघून जातात. म्हणजे माणुसकी दाखवत नाही, माणुसकी दाखवत नाही. त्यामुळे काय होतं, तो माणूस तिथे बेशुद्ध पडतो, नंतर तो मरून जाऊ शकतो. म्हणून माणुसकी ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण जर माणुसकी, माणसाबद्दल माणुसकी दाखवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे जर केलं तर कदाचित आपल्या वागण्याच्या ह्या चांगल्या पद्धतीमुळे आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो, हे घडू शकतं. समजलं? तर दुसरं आहे भूतदया. भूतदया म्हणजे काय, भूतदया शब्दावर जाऊ नका. भूतदया म्हणजे प्राण्यांविषयीचं प्रेम. आपल्या मनात प्राण्यांविषयी प्रेम असलं पाहिजे. काही मुलं कुत्र्यांना, मांजरांना उगाचच्या उगाच त्रास देतात. त्यांची शेपूटोड, त्यांना काठीने मार, काहीतरी करत असतात, त्यांचं कानच ओढ, त्यांचं काहीतरी करत असतात. पण हे चुकीचं आहे. जर लहान मुलं असं करत असतील तर पालकांनी किंवा मोठ्या माणसांनी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीने प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, प्राण्यांना त्रास द्यायचा नाही. जर प्राण्यांना अति त्रास झाला तर ते काय करतील, चावतील की नाही तुम्हाला, किंवा मारतील. म्हणजे गाय असेल तर शिंग मारेल, कुत्रा मांजर असेल तर चावतील. मग हे व्हायला नको ना. ते जर झालं तर आपल्याला पोटात इंजेक्शनं घ्यावे लागतात, बरोबर. म्हणून आपणही प्राण्यांना त्रास द्यायचा नाही. उलट कुत्रा असेल, मांजर असेल, त्यांना खायला प्यायला द्या. गाय असेल, गाईला पण खायला भाकरी, घरातून भाकरी आणून द्या. नसेल तर गवत द्या, चारा द्या. हे सगळं आपण करायला हवं. प्राण्यांची पण काळजी घ्यायला हवी. प्राणी जर कुठे एखाद्या प्राण्याच्या अंगात काही काटा घुसलेला दिसला तर तो आपल्याला दिसला तर आपण तो काढून टाकला पाहिजे, कारण त्याला तो काढता येणार नाही त्या प्राण्याला. मग हे जे आपण प्राण्यांच्या बद्दलचं प्रेम दाखवतो त्याला म्हणतात भूतदया. पुढचं आहे करुणा. करुणा म्हणजे पण माया, दया, प्रेम म्हणजे करुणा. मग ही सगळ्यांच्या संदर्भात, प्राणी असो, माणूस असो, कोणी, त्यांच्या संदर्भात आपण आपल्या मनात असलेली प्रेम भावना व्यक्त करणं. प्रेम म्हणजे काय, तर एखाद्याबद्दल चांगले विचार मनात असणं म्हणजे प्रेम असणं, किंवा करुणा म्हणजेच दया. तर हे असणं आणि ह्या पद्धतीने आपण वागताना चांगलं वागणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात असं हे नायनार आणि आळवार भक्तिपंथांच्या तर्फे, भक्तिपंथातून सगळ्या जनतेला किंवा सामान्य जनतेला ही शिकवण दिली जात होती. नंतर दक्षिण भारतातून रामानुज आणि आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला आणि ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले. आता सर्वात पहिले जे होते संत ते कोण होते, रामानुज यांनी दक्षिण भारतामध्ये सगळ्या लोकांना असं म्हणजे शिकवण दिलेली होती त्यांच्या बोलण्यातून, ह्याच्यातून, की ईश्वर हा सर्वांसाठी आहे, देव हा सर्वांसाठी आहे, कोणा एकासाठी तो नाही आहे. आणि देव कधीही माणसांमध्ये भेदभाव करत नाही. हा गरीब, हा श्रीमंत, मग याला जवळ घ्या, याला लांब करा, असं काही नाही. देवाच्या समोर सगळेजण सारखे, मग तो गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे, देवाच्या समोर सगळे सारखे असं त्यांनी सांगितलं.
उत्तर भारतातही रामानुजांच्या शिकवणीचा प्रभाव पडला. म्हणजे दक्षिण भारत आणि उत्तर भारत, वरचा भारत, इकडे सगळीकडे रामानुज फिरत होते. त्यांच्या याची शिकवण देत होते, चळवळीतून ते शिकवण देत होते. तर त्या शिकवणीचा प्रभाव सगळ्या लोकांवर पडत होता. उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले. आता रामानुज होतेच, पण त्यांच्याबरोबर नंतर दुसरे संत जे आहेत ते रामानंद, त्यांनी सुद्धा उत्तर भारतात भक्तीचे सगळ्यांना महत्त्व सांगितलं की भक्ती करा. भक्ती करा म्हणजे काय, की जेव्हा आपण देवाच्या चरणी लीन होतो, आपण देवाचा नमस्कार करतो, अगदी सकाळी फक्त मनापासून नमस्कार करतो, ते सुद्धा आपला जो नमस्कार असतो तो देवापर्यंत पोचतो. दुसरी गोष्ट, जर तुम्ही भक्ती करत असाल, देवाचं नामस्मरण करत असाल, भक्ती करत असाल, तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो, आपल्या आरोग्यावर होतो, आपल्या मानसिकतेवर होतो. म्हणजे आपलं मन, डोकं शांत राहतं, मन एकाग्र होऊ शकतं. तुम्ही अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो. म्हणून भक्ती करा असा रामानंद सांगत होते. संत कबीर हे भक्ती चळवळीतील आणखी एक विख्यात संत. त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही. यांच्यानंतर आणखी रामानुज, नंतर रामानंद नंतर संत कबीर. तर संत कबीर जे होते ते पण भक्ती चळवळीचेच होते. आणि त्यांचं पण म्हणणं होतं की भक्ती करा, पण त्यासाठी तीर्थक्षेत्र, व्रत, मूर्तीपूजा या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे काय, की आपण देवाचं नामस्मरण करायचं आहे, देवाची भक्ती करायची, पण मग त्याच्यासाठी फिरायला म्हणजे काय, आता समजा माझ्या मनात गणपतीची खूप भक्ती आहे, पण म्हणून मी अष्टविनायक करत फिरायची गरज नाही आहे. आलं लक्षात? म्हणजे गणपतीची भक्ती माझ्या मनात आहे, त्याचं नामस्मरण मी करते, अथर्वशीर्ष म्हणते, सगळं करते, पण म्हणून गणपती बाप्पासाठी मी सगळीकडे फिरायचं, ह्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा असं करायची गरज नाही. किंवा चतुर्थीचं व्रत, चतुर्थी माहिती आहे की नाही, चतुर्थी गणपती बाप्पाचा उपवास असतो. मग तेव्हा काय करतात, बरेच लोक काय करतात, माझा उपवास आहे आणि गणपती बाप्पाचा माझा कडक उपवास आहे, मी काही खात नाही, पाणी पण पित नाही, चहा पण पित नाही, फळं पण खात नाही. हे काय, याला व्रत म्हणतात. पण हे व्रत करण्याची आवश्यकता नाही. बाप्पाने सांगितलं का तुम्हाला की माझा उपवास करा आणि काही खाऊ नका? उलट काही खाल्लं नाही तर चक्कर येणार, बरोबर? BP वाढून जाईल, शुगर वाढून जाईल, सगळं प्रॉब्लेम होणार. म्हणजे देवाने आपल्याला सांगितलं नाही की तुम्ही व्रत करा किंवा तुम्ही इकडे तिकडे माझ्या मंदिरांमध्ये फिरत बसा किंवा मूर्ती पूजा करा. काही जण काय करतात, मूर्ती असते की नाही गणपती बाप्पाची, मग पूजा करत बसायची, घंटी वाजवायची, पूजा करायची, हार घालायचा, मोदक करायचे, पूजा करायचं असं. तर हे पण करण्याची गरज नाही आहे. त्यांनी सांगितलं हे पण करण्याची गरज नाही आहे. आपण फक्त मनात डोळे बंद करायचे, नमस्कार करायचा, मनापासून देवाचं स्मरण करायचं. अगदी मनाच्या आतून देवाचं स्मरण आलं पाहिजे. की आपण जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर गणपती बाप्पाची मूर्ती आली पाहिजे. एवढं जरी आपण रोज केलं आणि गणपती अथर्वशीर्ष म्हटलं, गणपती अथर्वशीर्ष का म्हणायचं, बाप्पाने सांगितलेलं नाही आहे, पण गणपती अथर्वशीर्षमधले जे उच्चार आहे, जे शब्द आहे, त्याचे उच्चार जर आपण परत बोललो तर आपली जीभ आहे की नाही ती छान होते आणि आपल्याला पटपट चांगलं बोलता येतं. आपली भाषा सुधारते. भाषा म्हणजे बोलण्याची पद्धत सुधारते. आलं लक्षात? कारण ते संस्कृतमधले उच्चार आहेत आणि संस्कृतमधले उच्चारताना जिभेला थोडा व्यायाम होतो, जिभेला व्यायाम होतो. मग त्यामुळे आपलं
बोलणं चांगलं होतं, म्हणून ते अथर्वशीर्ष म्हणायचं. शिवाय ते जर आपण पाठ केलं तर आपले पाठ करण्याची ताकद वाढते, कोणती गोष्ट लक्षात ठेवण्याची ताकद वाढते, म्हणून अथर्वशीर्ष पाठ करायचं. आलं लक्षात? पुढे त्यांनी काय सांगितले? पुढे सर्व मानव एक आहेत अशी शिकवण त्यांनी दिली. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत. त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. त्यांनी या दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले. आता हे जे कोण संत कबीर जे होते त्यांचं म्हणणं होतं की सर्व मानव सेम आहेत, मग त्याच्यामध्ये धर्माचा भेद नाही करायचा, जातीचा भेद नाही करायचा, पंथाचा भेद नाही करायचा, आणि मुख्यत्वे त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचं होतं. म्हणजे काय की मुसलमान आणि हिंदू एकत्र राहिले पाहिजे, त्यांच्यामध्ये भांडण झालं नाही पाहिजे. आता काय होतंय? भारत वेगळा, पाकिस्तान वेगळा, पण खूप पूर्वी भारत आणि पाकिस्तान एकत्र होता. भारत आणि पाकिस्तान एकत्र होता, म्हणजे ते भाऊ आहेत की नाही, सेम एकत्र होते म्हणजे. आणि नंतर भांडण होऊन वेगळे झाले. भाऊ कसे वेगळे होतात, बरोबर ना? असं झालेलं आहे. मग एकमेकांचं राग शत्रू व्हायचं का? राग करायचं का? नाही करायला पाहिजे. पाकिस्तानामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम लोक आहेत, पण तिथे पण हिंदू लोक आहेत. भारतामध्ये पण मुस्लिम लोक पण आहेत आणि हिंदू लोक पण आहेत. म्हणजेच भारत आणि पाकिस्तान वेगळे नाही आहेत. त्यामुळे मुख्यत्वे हिंदू आणि मुसलमान लोक एकत्र आले, त्यांच्यामध्ये एकी झाली, त्यांच्यातलं भांडण मिटलं, तर हे जे शत्रुत्व आहे भारत आणि पाकिस्तानाचं ते पण बंद होईल, ते पण नाहीसं होईल, असं यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून ते म्हणजे तेव्हाचं पाकिस्तानाचा विषय नव्हता, पण तेव्हा फक्त हिंदू मुस्लिम ऐक्य त्यांना हवं होतं की हिंदू मुस्लिमांनी एकमेकांशी भांडण करायचं नाही आणि त्यांच्यामध्ये एकी राहिली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं माहिती आहे? जे कट्टर हिंदू किंवा कट्टर मुस्लिम होते त्यांना अशा शब्दात फटकारलं, रागवले. ते चांगलेच रागवले. आणि मग त्यांच्या शब्दाला मान होता ना, त्यामुळे मग लोक थोडे घाबरतात. पुढे बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे वैष्णव संत होऊन गेले. ते नसीम कृष्ण भक्त होते. त्यांनी समतेचा संदेश दिला. यात गुजराती भाषेचे आद्य कवी त्यांना मानतात. आता आपण जे बघितलं नायनार आणि आळवार चळवळी, त्याच्यामध्ये शिवभक्त आणि विष्णुभक्त होते. आता इथे जे दिलं आहे ते कृष्ण भक्त लोक. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की कृष्ण हा विष्णूचाच अवतार आहे. म्हणजे जर तुम्ही हे बघितलं असेल कृष्ण जन्माच्या संदर्भातली सिरियल म्हणा किंवा महाभारतात पण सुरुवातीला मला वाटतं की श्रीकृष्णाचं दाखवलं, पण त्याच्यावरनं नाही लक्षात येत की ते विष्णूचा अवतार होता. पण मी तुम्हाला हे सांगते की पृथ्वीचं जेव्हा हे चालू होतं, विष्णुपुराण सिरियल आहे बघा, विष्णुपुराण सिरियलवरून तुम्हाला कळेल की विष्णूचे कोणते अवतार होऊन गेलेले आहेत. तर त्याच्यामध्ये श्रीकृष्ण हा विष्णूचाच अवतार आहे, हे तुमच्या लक्षात आहे. तर श्रीकृष्ण भक्ती करायला शिकवलं. कोणी शिकवलं? चैतन्य महाप्रभू स्वतः कृष्ण भक्त होते. आणि मग त्यांनी कृष्ण भक्तीचं महत्त्व सगळ्या लोकांना सांगितलं, त्यांनी उपदेश केला. त्यामुळे अनेक लोक, वेगवेगळ्या जाती धर्मांचे लोक, त्यांच्या जाती धर्मात जे काही नियम असतील, जे बंधन असतील ते सोडून श्रीकृष्णाची भक्ती करायला लागले. की नाही, हे छान आहे, असं प्रत्येकाला पटत जातं. नंतर
चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकर देव यांनी आसाममध्ये श्रीकृष्ण भक्तीचा प्रसार केला. त्यांनी काय केलं? आसाममध्ये श्रीकृष्ण भक्तीचा प्रसार केला. तर गुजरातमध्ये संत नारसी मेहता यांनी श्रीकृष्ण भक्तीचा प्रसार केला. ते पण कृष्णाचे निस्सीम भक्त होते. निस्सीम म्हणजे काय? ते खूप मोठे भक्त होते. त्यांच्या मनामध्ये श्रीकृष्णाबद्दल प्रचंड भक्ती होती. प्रचंड खूप भक्ती देव श्रीकृष्णाबद्दल. श्रीकृष्ण तर त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात. कोणाला? नरसी मेहता हे जे गुजरातमधले श्रीकृष्णाचे भक्त होते त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात. त्याच्यानंतर संत मीराबाई. तुम्हाला माहिती आहे संत मीराबाई बरोबर. संत मीराबाईने तिने पण श्रीकृष्णाच्या भक्तीचा महिमा सांगितलेला आहे. आणि ही तर कोण होती माहिती आहे? मेवाडची राजकन्या होती. मेवाडची राजघराण्यातली स्त्री होती. राजकन्या होती म्हणजे तिने लग्न केलेलं नव्हतं. तर मीराबाई ही मेवाडच्या राजघराण्यातली स्त्री होती आणि तिने सर्व सुखांचा त्याग करून कृष्ण भक्तीत तल्लीन झाले. म्हणजे आता तुमच्या लक्षात येत असेल की राजा, मग राजाची मुलगी कोण? मीराबाई. म्हणजे विचार करा की राजाची मुलगी होती, सगळ्या प्रकारच्या सुख सोयी तिच्या जवळ असतील, पण तिने म्हटलं नको, मला हे सगळं नको, मला छान छान राहणं, छान छान कपडे, दागदागिने हे नको, मला फक्त श्रीकृष्णाची भक्ती करू द्या, असं तिने सांगितलं. ते बाकीचं सगळं सुख सोडून दिलं. कपडे छान छान नको, दागिने कानातले, नाकातलं, बांगड्या छान 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 घालायचं नाही, ते पण मला नको, मला फक्त श्रीकृष्णाची मूर्ती द्या, मी फक्त श्रीकृष्ण 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 असं नामस्मरण करते, असं तिने सांगितलं. म्हणजे तिने सर्व सुखांचा त्याग केला आणि कृष्ण भक्तीमध्ये ती लीन झाली. राजस्थानी, गुजराती भाषांमध्ये त्यांनी भक्ती रचना केल्या. त्यांची भक्तिगीते सहिष्णुता आणि मानवीयांचा संदेश देणारी आहेत. म्हणजे त्यांनी काय केलं? वेगवेगळ्या भक्ती रचना केल्या आणि त्यांची भक्तिगीतं ही काय आहे? वेगवेगळी सहिष्णुता आणि मानवता यांचा संदेश देणारी. म्हणजे मीराबाईंनी श्रीकृष्णाच्या म्हणजे जीवनचरित्रावरती वेगळी वेगळी गाणी लिहिली आणि ह्या गाण्यांमध्ये याला काय म्हणतात? भक्तिगीतं. आणि ह्या भक्तिगीतांमध्ये सहिष्णुता आणि मानवता. तर सहिष्णुता म्हणजेच काय? सगळ्या ह्याच्याबद्दलची सर्व धर्मांबद्दलची सहिष्णुता आणि मानवता याचा संदेश देणारी, म्हणजे याच्याबद्दलची माहिती सर्व लोकांना देणारी अशी ती भक्तिगीतं होती. आणि संत रोहिदास, त्यांच्यानंतर संत रोहिदास हे एक महान संत होते आणि त्यांनी समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला. संत रोहिदासांनी काय केला? समता, समानता, सगळे सारखे, आणि मानवता म्हणजेच माणुसकी, की मानवाने मानवाबद्दल प्रेम दाखवलं पाहिजे, म्हणजे मानवता यांचा संदेश दिला. संत सेना ही एक प्रभावी संत होऊन गेली. संत सेना हे प्रभावी संत होऊन गेले. हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले. आता हिंदी साहित्य म्हणजे काय? जसं मराठी साहित्य असतं. मराठी साहित्य म्हणजे काय? तर मराठी
विषय, मराठी भाषा, मराठी भाषेमध्ये लिहिलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, कथा, कादंबऱ्या, कविता, भजन, कीर्तन, हे सगळं म्हणजे मराठी साहित्य. तसं हिंदी साहित्यामध्ये त्यांनी काय केलं, सूरसागर हे काव्य लिहिलेलं. सूरसागर हे काव्य लिहिलं आणि कृष्णभक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय होता. आणि त्यांनी जे काव्य लिहिलं त्या काव्यात मुख्यत्वे विषय कोणता, कृष्णभक्ती. जसं आपण कविता, वेगवेगळ्या कविता लिहितो की नाही, आता श्रावण मासी कविता आपण शिकलो की नाही मराठीमध्ये, तर त्याचा विषय काय होता, निसर्ग. काय होता, निसर्ग. कारण पूर्ण कवितेमध्ये श्रावणातल्या निसर्गाचं वर्णन केलेलं होतं, बरोबर. मग तसं यांनी जे सूरसागर हे काव्य लिहिलेलं होतं, या काव्याचा विषय होता कृष्णभक्ती, की कृष्णाची भक्ती कशी करायची, त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं, हे सगळं त्याच्यामध्ये वर्णन आलेलं होतं. मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्णभक्तीची गीते रसाळ आहेत. म्हणजे नुसतं हिंदू लोकांनी श्रीकृष्णाची भक्ती केली असं नाही, तर मुस्लिम संत, त्यांचं नाव होतं रसखान, रसखान. तर रसखान यांनी लिहिलेली कृष्णाबद्दलची जी गाणी होती ती अतिशय सुंदर होती, रसाळ होती. तर संत तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार आढळतो. तर याच्या व्यतिरिक्त तुलसीदास हे पण एक संत होऊन गेले. त्यांनी रामचरितमानस हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये रामाचं वर्णन केलेलं आहे. कर्नाटकात बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. त्यांनी जातीभेदाला विरोध केला, श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले. त्यांचे काय कवे कैलास ही प्रसिद्ध वचन आहे, त्याचा अर्थ श्रम हाच कैलास होय असा आहे. आपल्या चळवळींमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले. अनुभव मंटप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातींचे स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले. त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिली आणि त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. बसवेश्वरांच्या अनुयायी मराठी भाषेतही रचना केले. त्यापैकी मन्मथ स्वामी यांनी लिहिलेल्या परमहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये पंप, पुरंदरदास इत्यादी थोर संत होऊन गेले. त्यांनी कन्नड भाषेत अनेक भक्ती कवने रचली. तर आता कर्नाटकातले बसवेश्वर हे कुठले होते, कर्नाटकातले. आणि कर्नाटकातले बसवेश्वर यांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. लिंगायत ही पण काय आहे, एक जात आहे. एक जात कोणती, लिंगायत ही एक जात आहे. या म्हणजे ते काय म्हणता येईल, श्री बसवेश्वर हे जातीच्या बद्दलचे बोलणारे होते असं नाही, तर कर्नाटकामध्ये बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. लिंगायत विचारधारा ही शंकराच्या संदर्भातली आहे. कारण त्यांचं म्हणजे जे मला माहिती आहे की लिंगायत जातीचे लोक शंकराला खूप मानतात. म्हणजेच मग ही लिंगायत विचारधारा म्हणजे शंकराच्या संदर्भात, जसे जे शंकराच्या बद्दलचे जे विचार होते आधीचे भक्ती चळवळीमध्ये, तसंच हे पण विचार असणार आहे. तर यांनी काय केला, जातीभेदाला विरोध केला आणि श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व सांगितलं. जातीभेद करायचा नाही, पण कष्ट मात्र करायचे. श्रमप्रतिष्ठा म्हणजे जो जास्त कष्ट करेल तो छान, कारण कष्ट केल्याशिवाय काहीही फळ आपल्याला मिळत नाही, हे त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांची काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन, जसं ग्रंथ आहे, भक्ती गीतं आहे, तसंच हे वचन की काय कवे कैलास. याचा अर्थ काय की
श्रम हाच कैलास आहे. कैलास हे काय आहे? पर्वताचं नाव आहे. आणि कैलास पर्वत आणि शंकर यांचं खूप जवळचा संबंध, म्हणजे शंकराचं अस्तित्व कैलास पर्वतावर आहे असं मानलं जातं. त्यामुळे कैलासचा संबंध शंकराशी आहे. पण त्यांनी जे वचनं लिहिली, म्हणजे जी काव्य जसं असतं तसेच हे वचन असतात, तर ते जे लिहिलेलं आहे त्याच्यात म्हटलंय काय कवे कैलास, म्हणजे काय की श्रम हाच कैलास. म्हणजे तुम्ही कैलास म्हणून शंकराचं भक्ती करत बसायचं आणि कामधंदे सोडून द्यायचं असं नाही, तर तुम्ही कष्ट करा. कष्ट करताना देवाचं नाव चालू ठेवायचं आहे. काम करता करता देवाचं नाव बोलायचं, मनात देवाचं नाव घ्यायचं, हे चालू ठेवायचं. पण याच्यासाठी असं नाही की देव 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 करत बसायचं, कामं बाजूला पडले, तर असं नाही करायचं. काम चालू, काम चालू, देवाचं नाव मनात चालू, असं ठेवायचं, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांना पण सहभागी केलं. की पूर्वीच्या काळात काय होतं, स्त्रिया बाजूला होत्या, त्यांना देवाच्या याच्यामध्ये जास्त पुढे येऊ देत नव्हते लोक. पण बसवेश्वरांचं म्हणणं तसं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की नाही, स्त्रियांना सुद्धा बरोबरीने याच्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे. आणि अनुभव मंटप या सभागृह, एक सभागृह म्हणजे हॉलचं नाव होतं अनुभव मंटप. आणि मग त्या अनुभव मंटपामध्ये जी धर्मचर्चा झाली, त्या धर्मचर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी स्त्री पुरुष दोघांना पण परवानगी दिली. की धर्मचर्चा म्हणजे काय, धर्माच्या बद्दलचे जे लोकांचे विचार आहेत, वेगवेगळ्या धर्माबद्दलचे लोकांचे जे विचार आहेत त्याच्यावरती चर्चा होणं म्हणजे धर्मचर्चा. मग याच्यामध्ये फक्त पुरुष नाही तर स्त्रिया पण सहभागी होणार असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी त्याप्रमाणे केलं. आणि त्यांनी आपली सगळी शिकवण कन्नड भाषेतून दिली. ते कुठले होते? कर्नाटकातले. कर्नाटकाची भाषा कोणती आहे? कन्नड. आणि मग त्यांनी आपली सगळी शिकवण ही कन्नड भाषेतून दिलेली होती. लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून त्यांनी ती दिली होती. आणि त्याचे मन्मथ स्वामी यांनी लिहिलेला परमहास्य हा ग्रंथ पण प्रसिद्ध आहे. आणि त्यांचे जे शिष्य होते पुढचे मन्मथ स्वामी हे कोण होते? त्यांचे अनुयायी म्हणजेच शिष्य. जसं मी गुरु आणि तुम्ही शिष्य, तसं बसवेश्वर गुरु आणि मन्मथ स्वामी शिष्य. तर त्यांनी लिहिलेलं परमहास्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. आणि त्यांच्यानंतर पण कर्नाटकमध्ये पंप, पुरंदरदास असे थोर संत होऊन गेले. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत महानुभाव पंथ. हे झालं आपलं भक्ती चळवळीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या आपण हे सांगितलं की दक्षिण भारतामध्ये कसं झालं, उत्तर भारतात कसं झालं, किंवा कर्नाटकात कसा प्रसार झाला, हे सगळं झालं. आणि ह्या सगळ्याच्या याच्या माध्यमातून पूर्ण भारतभर, जवळपास पूर्ण भारतभर भक्ती चळवळ गाजली गेली म्हणजे भक्ती चळवळीचा प्रसार झाला आणि लोक सहभागी होत होते. लोकांना भक्ती चळवळीच्या संतांचे विचार पटत होते आणि ते स्वीकारत पण होते. तर तसंच आता महानुभाव पंथ. मग महानुभाव पंथ कुठे मुख्यत्वे त्याची सुरुवात झाली हे बघूया. 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ प्रवर्तित केला. हा कृष्णभक्तीचा उपदेश सांगणारा पंथ. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु. चक्रधर स्वामींच्या शिष्यांमध्ये सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुषांचा समावेश होतो. ते समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करत मराठीतून उपदेश केला. संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले. त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला. मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथ निर्मिती झाली. या पंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला. विदर्भातील रुद्धिपूर आणि हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान आहे. तसेच हा पंथ पंजाब, अफगाणिस्तान या दूरवरच्या प्रदेशांपर्यंत पोचला. आता
महानुभाव पंथ याच्यामध्ये मुख्यत्वे कोण होतं? चक्रधर स्वामी यांनी ह्या पंथाचे महानुभाव पंथाचं पंथ प्रवर्तित केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी श्रीकृष्ण भक्तीचा उपदेश केलेला आहे. श्रीकृष्ण भक्तीचा उपदेश केला. आणि गोविंद प्रभू हे कोण होते? चक्रधर स्वामींचे गुरु. गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु. आणि चक्रधरांच्या शिष्यांमध्ये म्हणजे चक्रधर स्वामी जे होते त्यांचे जे शिष्य होते, अनुयायी शिष्य होते, त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्मांचे स्त्री पुरुष सगळे त्यांचे शिष्य होते. म्हणजे ते शिक्षक आणि ते गुरु विद्यार्थी असे ते होते. आणि ते सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ते फिरत होते. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत होते आणि भ्रमंती करत होते. भ्रमंती म्हणजे काय? फिरणं. मग फिरता फिरता ते वेगवेगळ्या ठिकाणी उपदेश करायचे आणि हा उपदेश त्यांनी मराठीतून करायचं ठरवलेलं. म्हणजे त्या काळातली मुख्य भाषा संस्कृत होती, पण त्यांनी संस्कृतमध्ये उपदेश केला नाही. म्हणजे सगळ्या लोकांशी बोलायचं ते मराठी भाषेतूनच बोलत होते. आणि मग त्यामुळे काय झालं की मराठी भाषा सगळ्या लोकांना समजायला लागली, की ज्यांना समजत नव्हती त्यांना समजायला लागली. काही लोक असे होते की त्यांची मराठीच भाषा पण थोड्या वेगळ्या पद्धतीची असायची. पण मग चक्रधर स्वामींच्या बोलण्याने याच्याने त्यांच्या मराठीमधले शब्दसंग्रह वाढत गेला, भाषा समृद्ध होत गेली, लोकांना माहीत होत गेलं की याला काय म्हणतात, हे म्हणजे असं. म्हणजे वेगवेगळे नवीन शब्द माहीत होत गेले लोकांना. म्हणजेच भाषा समृद्ध होत गेली. आणि त्यामुळेच काय झालं, नंतर भाषेमध्ये वेगवेगळं साहित्य, विपुल साहित्य किंवा ग्रंथ निर्मिती झाली. या ग्रंथाचा प्रसार महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्राचा हा पुढचा जो भाग आहे, आपण महाराष्ट्र असं धरलं तर ही आहे कोकण किनारपट्टी समुद्राला लागून. आणि असा जो भाग आहे तर विदर्भ आणि मराठवाडा हा जो पुढचा भाग आहे त्या भागामध्ये मुख्यत्वे ह्या महानुभाव पंथाचा प्रसार जास्तीत जास्त झाला. आणि विदर्भातलं रुद्दीपूर हे ठिकाण जे होतं, रुद्दीपूर हे त्या पंथाचं मुख्य ठिकाण. नाव काय? रुद्दीपूर हे या महानुभाव पंथाचं मुख्य ठिकाण होतं. आणि नंतर हा पंथ पुढे प्रसार करत कुठे? पंजाब आणि अफगाणिस्तान. बघा, पंजाब म्हणजे भारतातच, पण भारताच्या बाहेर अफगाणिस्तानामध्ये सुद्धा महानुभाव पंथाचा प्रसार झालेला आहे. समजलं इथपर्यंत? आता पुढचं आहे गुरु नानक. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक, ते पहिले गुरु होते. धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी हिंदू मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यांनी मक्केलाही गेले. भक्तिभावना सगळीकडे सारखीच असते ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांनी शिकवण दिली. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला. शुद्ध आचरणावर भर दिला. गुरु नानकांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले आणि त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजे शीख असे म्हणत. गुरुग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादींच्या रचनांचा समावेश आहे. आता गुरु नानक हे कोण होते? शीख धर्माचे संस्थापक. म्हणजे शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर गुरु नानकांनी केली. काय? शीख धर्माची स्थापना कोणी केली? गुरु नानकांनी केली. आणि ते शीखांचे पहिले गुरु. आणि धार्मिक समन्वयाचा मोठा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. धार्मिक समन्वय म्हणजे धर्मामध्ये सारखेपणा असला पाहिजे, धर्मामध्ये भेदभाव असता कामा नये, या गोष्टींचं पहिलं कार्य यांनी केलेलं. तर हे कसं काय केलं? तर यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्या धर्मांच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यांनी काय केलं?
हिंदू आणि मुस्लिम यांच्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना, त्यांच्या धर्माच्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. मग त्यांच्या लक्षात आलं की हिंदू आणि मुस्लिम लोक यांच्या विचार, धर्माचे जे विचार आहेत ते सारखे आहेत, त्याच्यामध्ये फरक काहीच नाही आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग सर्वांशी सारखं वागलं पाहिजे, कारण सगळ्यांच्या धर्मामध्ये सारखं सांगितलेलं असतं. आता उदाहरणच सांगायचं तर सगळेजण सांगतात की नाही, कोणत्याही धर्माचे असू दे, ते सांगताना काय सांगतात, नेहमी खरं बोलावं, चोरी करू नये, खोटं बोलू नये, बरोबर. हे सगळेजण सांगतात. हे काही वेगळं वेगळं, आता हिंदू म्हणतील चोरी करू नये, मुस्लिम म्हणतील चोरी करावी, असं असतं का? नाही. म्हणजेच काय, हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, शीख असो, आणखी कोणत्या जाती धर्माचं असो, पण ते सगळेजण सारखेच विचार मांडत असतात, हे गुरु नानकांच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सर्वांना सारखं वागवलं पाहिजे आणि हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्म यांच्यामध्ये ऐक्य साधलं गेलं पाहिजे. कारण जगातले सर्वात जास्त लोकसंख्या जी आहे ती हिंदू आणि मुसलमानांची आहे. तर मग जर यांच्यामध्ये ऐक्य साधलं गेलं तर सगळीकडे आनंदी आनंद पसरणार आहे. यांच्यामधलं भांडण मिटलं गेलं तर आनंदी आनंद. म्हणून त्यांच्यामध्ये भांडण होता कामा नये, त्यांच्यामध्ये एकी साधली गेली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यानुसार ते उद्दिष्ट ठेवून ते उपदेश करायचे सगळ्यांना. आणि गुरु नानकांच्या उपदेशांनी खूप लोक प्रभावित झाले आणि अनेकांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं. त्यांचे शिष्य खूप वाढत गेले. आणि त्यांच्या शिष्यांना, शिष्य म्हणजे काय, शिख असं त्यांनी म्हणजे अर्थ तो तयार केला की शिष्य म्हणजे शिख. आणि मग त्यावरनं तो शिख धर्म असं झालं. आणि गुरु ग्रंथ साहिब हा शिखांचा पवित्र ग्रंथ आहे. आपला जसा हिंदूंचा रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता हे आपले पवित्र ग्रंथ आहेत की त्या ग्रंथांची आपण पूजा करतो, ज्ञानेश्वरी यांची आपण पूजा करतो. तसे गुरु ग्रंथ साहिब हा शिखांचा पवित्र ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानकांनी स्वतःचं हे रचना तर केलेल्याच आहेत, पण संत नामदेव आणि संत कबीर यांच्यासुद्धा रचनांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि त्यांच्यानंतर काय, गुरु नानकांनंतर शिखांचे 9 गुरु झाले. आणि 10वे गुरु कोण, गुरु गोविंद सिंग. पण त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं की ह्याच्यानंतर गुरु न करता गुरु गोविंद सिंगांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी गुरु ग्रंथ साहिबलाच ग्रंथ मानलं आणि गुरु मानलं. त्यांनी त्याच्यानंतर पुढे अनेक शिष्य झाले, धर्माचा प्रसार करत राहिले, पण त्यांनी ठरवलं की आता पुढे गुरु शिष्य न करता गुरु ग्रंथ साहिब हाच आपला गुरु. कारण गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, चांगले चांगले विचार मांडलेले होते. आणि गुरु काय करतो, गुरु पण शिष्यांना चांगल्या गोष्टी सांगत असतो ना. मग तसं हा जर ग्रंथच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतो, चांगल्या गोष्टी सांगत असतो, तर हाच आपला गुरु असं त्यांनी मानलं. आणि मग तेव्हापासून पुढे त्यांचे गुरु झाले नाही. आता सुफी पंथ इथपर्यंत समजलं सगळ्यांना, गुरु नानकांचं आणि शिखांचं. आता इथून पुढे आहे सुफी पंथ. सुफी हा इस्लाममधील एक पंथ आहे. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गांनीच परमेश्वरांपर्यंत पोहोचता येते, अशी सुफी पंथाची साधूंची श्रद्धा होती. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे अशी त्यांची शिकवण होती. ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती आणि शेख निजामुद्दीन अवलिया हे थोर सुफी संत होत. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झाले. भारतीय संगीतात सुफी संगीत मोठ्या मोलाची भर घातली आहे. संगीताने संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्यांना आचरणात आणणे
सोपा होता, आणण्यास सोपा होता. सर्व स्त्री पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होता. संतांनी आपले विचार लोकभाषेतून मांडले. सर्वसामान्य लोकांना ते अधिक जवळचे वाटले आणि भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली तिच्यामध्ये भक्ती मार्गाचा फार मोठा वाटा आहे. आता सुफी पंथ हा मुस्लिम धर्माचा पंथ आहे. मुस्लिम आणि इस्लाम जवळपास सारखंच. तर सुफी हा इस्लाममधील एक पंथ आहे. त्यात त्यांनी काय सांगितले, परमेश्वर प्रेममय आहे. म्हणजे परमेश्वर हा प्रेमाचं प्रतीक आहे की प्रेम आणि भक्ती या मार्गाने परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचता येते, अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. आणि सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे. म्हणजे जे प्राणी आहेत, प्राणी कोणते, आपल्या जवळपास असलेले सगळे पाळीव प्राणी, जंगली प्राणी किंवा मनुष्य प्राणी, हे पण, तर ह्या सगळ्यांवरती प्रेम करावे. कोणाचा राग करू नये, कोणाला त्रास देऊ नये, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि सतत परमेश्वराचं चिंतन करत राहायचं. चिंतन म्हणजे काय, नामस्मरण करायचं, राम 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 राम, किंवा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, किंवा स्वामी समर्थ. आपण जे आपल्याला जे आवडेल ते त्या देवाचं किंवा परमेश्वराचं नामस्मरण करायचं. साधेपणाने राहावे अशी त्यांची शिकवण होती. साधं राहायचं की उगाचंच आपलं समजा मी खूप श्रीमंत असेल तर तो बडेजा दाखवत नाही बसायचा की मी श्रीमंत आहे, म्हणजे माझ्याकडे बघून असं वाटलं पाहिजे का अरे बापरे ही खूप श्रीमंत आहे. काही गरज नाही. आपण जरी श्रीमंत असू दे किंवा आपण खूप गरीब असलो तर ती गरिबी पण दाखवत बसायची नाही की मी खूप गरीब आहे, मग ते फाटलेले कपडे आहेत, मग हे असं आहे. काही गरज नाही. जे आहेत व्यवस्थित कपडे घातले पाहिजे. जर गरीब असेल, फाटलेत कपडे तर शिवून घाला ना, स्वच्छ धुवून घाला, म्हणजे आपली गरिबी दिसत नाही. तसंच श्रीमंती दाखवण्यासाठी खूप भारीतले कपडे घालण्याची आवश्यकता नाही. जे आहेत ते साधे आणि व्यवस्थित कपडे घालायचे, की त्यासाठी आपली श्रीमंती दाखवू नका, गरिबी दाखवू नका, साधेपणाने राहा. की सर्वसामान्य लोक सगळेजण जसे राहू शकतात तसं राहा, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि यांच्यामध्ये ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती आणि शेख निजामुद्दीन औलिया असे खूप महान संत होते. 2 सुफी संत होते. आणि सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्यामध्ये त्यांना यश मिळालं. आणि सुफी संगीत खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे जसं आपले भक्तिगीतं वगैरे प्रसिद्ध आहेत, भक्तिगीतं श्रीकृष्णाच्या बद्दलचे किंवा भजनं प्रसिद्ध असतात, तसे सुफी संगीतामध्ये पण खूप छान छान त्यांची गाणी खूप छान छान आहेत. आणि शेवटी त्यांनी जे दिलं आहे की भक्ती मार्गाचा सर्वसामान्य लोकांना काय उपयोग झाला, तर सर्वसामान्य लोकांना ज्ञान प्राप्त झालं. आणि ते सगळं जे भक्तीच्या याच्यात साधू संतांनी जे सांगितलं ते त्यांनी सोप्या भाषेत सांगितल्यामुळे ते सर्वसामान्यापर्यंत पोचलं. त्यांना आचरण करण्यास, म्हणजे त्यांना त्या पद्धतीने वागण्यामध्ये सुविधा झाली. आणि सगळ्या स्त्री पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये सहभागी होता आलं. आणि संतांचे विचार त्यांनी लोकभाषेतून मांडले, त्यामुळे ते लोकांना अगदी स्वतःच्या जवळचे वाटले. आणि भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली आहे, म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये जे काही चांगले प्रकार घडलेले आहेत किंवा चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, त्या सगळ्या ह्या भक्ती चळवळीतूनच घडत गेलेल्या आहेत. आणि भक्ती मार्गाचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. म्हणजेच की समाजाच्या जडणघडणीमध्ये भक्ती चळवळीचा किंवा संतांच्या ह्या सगळ्या चळवळींचा खूप मोठा वाटा आहे. समजलं? आता हे संपलेलं आहे. आणि हे जे काही प्रश्न आहे याच्या खालचे ते तुम्ही सोडवायचे आहेत, एवढेच आहेत. हे प्रश्न सोडवायचे आहेत. व्यवसायातले प्रश्न उत्तरं लिहा आणि मला तपासायला पाठवा. एकावेळी 1 किंवा 2च धड्यांचं उत्तरं लिहिलेले तपासायला पाठवा, म्हणजे मला ते दिसायला डोळ्यांना त्रास होतो खूप सारं एका वेळी बघितलं तर. कारण सगळ्या मुलांचं तपासायचं असतं. आलं लक्षात?